गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रिटिकल व्हेलॉसिटीचे रिलेशन स्टडी केले. एकदा मी ते शॉर्टमध्ये रिवाईज करतो, मग आपण पुढचा पॉईंट चालू करूयात. क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट व्हेन इट इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ. क्रिटिकल व्हेलॉसिटी असते √2gm/r, बरोबर आहे. किंवा त्याचा दुसरा फॉर्म्युला येतो √2gr. अर्थ सरफेससाठी क्रिटिकल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असते 11.2 किलोमीटर पर सेकंड. आता बॉडीला अर्थ सरफेसवरनं प्रोजेक्ट केलं, व्हेन बॉडी लिव्ज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, त्यावेळेला बॉडीची व्हेलॉसिटी असते v-(VP²-VE²). एक सॅटेलाईट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ, तर त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी असते 8 किलोमीटर पर सेकंड. एस्केप होण्यासाठी व्हेलॉसिटी लागते 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे ॲडिशनल व्हेलॉसिटी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल 3.2 किलोमीटर पर सेकंड. देन बॉडी विल एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके. सॅटेलाईट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतोय, त्याला जर एस्केप व्हायचं असेल तर आपण रिलेशन स्टडी केलं आहे v=√2 टाइम्स VC. एस्केप व्हेलॉसिटी इज √2 टाइम्स क्रिटिकल व्हेलॉसिटी, बरोबर आहे. सो एस्केप व्हेलॉसिटी इज 41% ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी. √2ची व्हॅल्यू 1.41 असते. पर्सेंटमध्ये काढायचे म्हणून 100ने त्याला मल्टिप्लाय केलं तर एस्केप व्हेलॉसिटी आली, म्हणजे ॲडिशनल व्हेलॉसिटी आली 41%. जर सॅटेलाईटला ऑर्बिटमधून एस्केप करायचं असेल तर ॲडिशनल व्हेलॉसिटी लागते 41% ऑफ इट्स प्रेझेंट व्हेलॉसिटी, आणि टोटल व्हेलॉसिटी लागते 141% ऑफ इट्स प्रेझेंट व्हेलॉसिटी. तसं आपण कायनेटिक एनर्जीचं रिलेशन देखील स्टडी केलं आहे. सॅटेलाईट ज्या वेळेला ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतो त्यावेळेला त्याची कायनेटिक एनर्जी असते mgr/2, आणि एस्केप होण्यासाठी त्याची एनर्जी रिक्वायर्ड असते mgr, बरोबर आहे. म्हणजे सॅटेलाईट ऑर्बिटमध्ये असेल, तिथून त्याला जर एस्केप करायचं असेल तर ॲडिशनल कायनेटिक एनर्जी 100% प्रोव्हाइड करावी लागेल. ओके. आणि टोटल एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल ती असेल 200%. तर एवढं आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. आता हा टॉपिक ऑलमोस्ट संपत आला आहे. आता सगळे जेईवाले पॉईंट राहिलेत आणि काही थेरॉटिकल पॉईंट राहिलेत. तर आज आपल्याला एक थेरॉटिकल पॉईंट स्टडी करायचे, तो म्हणजे केप्लर्स लॉ. ओके. केप्लरचे 3 लॉज आहेत. केप्लर्स फर्स्ट लॉ त्यालाच म्हणतात लॉ ऑफ ऑर्बिट. केप्लर सेकंड लॉ त्याला म्हणतात लॉ ऑफ एरियल व्हेलॉसिटी, आणि केप्लर थर्ड लॉ त्याला म्हणतात लॉ ऑफ टाईम पिरियड. आता बघा, इथे मी हे जे ड्रॉ केलं आहे याला इलिप्स म्हणतात. ओके. हे मी जे ड्रॉ केलं याला काय म्हणायचे, ओव्हल शेप आहे. ओव्हल शेपला इलिप्स म्हणतात. ओके. इलिप्सला 2 ॲक्सिस असतात. हा ॲक्सिस आहे याला मेजर ॲक्सिस म्हणतात, आणि हा ॲक्सिस आहे याला मायनर ॲक्सिस म्हणतात. आता हा अर्धा मेजर ॲक्सिस आहे, ह्या अर्ध्या मेजर ॲक्सिसला म्हणायचं सेमी मेजर ॲक्सिस. तर हा अर्धा जो मायनर ॲक्सिस आहे याला म्हणायचं सेमी मायनर ॲक्सिस. आता इलिप्सच्या एका एंडपासून ॲट 1/4 डिस्टन्स एक पॉईंट असतो, त्या पॉईंटला म्हणतात फोकस ऑफ इलिप्स. इलिप्सच्या दोन्ही एंडपासून त्याच्या मेजर ॲक्सिसवर एक पॉईंट असतो ॲट अ डिस्टन्स 1/4, त्या पॉईंटला म्हणायचं फोकस ऑफ इलिप्स. तर अकॉर्डिंग टू केप्लर्स फर्स्ट लॉ, ज्याला लॉ ऑफ ऑर्बिट पण म्हणतात, all planets are revolving around sun in an elliptical path with sun at one of the focus of elliptical path. Okay. केप्लर्स फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आलं, ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड सन इन अन इलिप्टिकल पाथ विथ सन ॲट वन ऑफ द फोकस ऑफ इलिप्टिकल पाथ. हा प्लॅनेट झाला. ओके. हा प्लॅनेट आहे आणि हा सन आहे. प्लॅनेट असतात ते सनभोवती सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होत नाहीत, तर ते कोणत्या पाथमध्ये रिव्हॉल्व होतात, इन इलिप्टिकल पाथ. आणि त्यावेळेला सन कुठे असतो, त्या इलिप्सच्या 2पैकी एका कुठल्या तरी फोकसला असतो. ओके. सो अकॉर्डिंग टू केप्लर्स फर्स्ट लॉ, ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड सन इन अन इलिप्टिकल पाथ विथ सन ॲट वन ऑफ द फोकस ऑफ इलिप्टिकल ऑर्बिट. सो इलिप्टिकल पाथ. सो दिस इज केप्लर्स फर्स्ट लॉ. लक्षात आलं. केप्लर्स फर्स्ट लॉ, all planets are revolving around sun in an elliptical path with sun at one of the focus of elliptical path. ओके. हा पॉईंट म्हणजे फोकस. फोकसला सन असेल
आणि प्लॅनेट असतील ते रिव्हॉल्व्ह होतील इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. सो दिस इज केपलर्स फर्स्ट लॉ which is also called as law of orbit. So all planets are revolving around sun in an elliptical path with sun at one of the focus of elliptical path. आता केपलर सेकंड लॉ यालाच म्हणतात लॉ ऑफ एरियल व्हिलॉसिटी. हा इलिप्स सन असेल तो फोकसला असेल. आता प्लॅनेटच्या दोन पोझिशन आहेत P1 P2. ह्या दोन्ही पोझिशनला मी विथ रिस्पेक्ट टू सन लोकेट करतो बाय ड्रॉइंग अ पोझिशन वेक्टर. ह्या दोन पोझिशनना विथ रिस्पेक्ट टू सन मी लोकेट केलं बाय ड्रॉइंग अ पोझिशन वेक्टर. तर सेंटर ऑफ प्लॅनेट आणि सेंटर ऑफ सन यांना जॉईन करणारी ही लाईन आहे. आता प्लॅनेटच्या सपोज करा ह्या दोन पोझिशन आहेत P3 P4. ह्यांना पण मी विथ रिस्पेक्ट टू सन जॉईन केलं बाय ड्रॉइंग अ पोझिशन वेक्टर. ओके. अकॉर्डिंग टू केपलर सन लॉ सेकंड लॉ, अ लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ सन टू सेंटर ऑफ प्लॅनेट विल स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ओके. केपलर सेकंड लॉचं स्टेटमेंट काय आहे? अ लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ प्लॅनेट अँड सेंटर ऑफ सन that is position vector of planet with respect to sun will sweep equal area in equal interval of time. याचा अर्थ काय ते तुम्हाला सांगतो. प्लॅनेटला P1 टू P2 जाण्यासाठी सपोज करा टाईम लागतो T1 सेकंड आणि त्यानं स्वीप केलेला एरिया आहे P2S P1. सो एरिया P2S P1. आता प्लॅनेट ज्या वेळेला आहे ॲट पोझिशन P3, तो P3 मधून P4ला जाण्यासाठी सपोज करा त्याला टाईम लागतोय T2 आणि त्यानं एरिया स्वीप केला P3S P4. तर अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ हे दोन एरिया सेम असतात P3S P4. हे दोन एरिया स्वीप करण्यासाठी लागणारा टाईम देखील सेम असतो म्हणजे T1 इज इक्वल टू T2. लक्षात आलं? हा केपलर सेकंड लॉ. मी एकदा स्टेटमेंट सांगतो. अ लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ प्लॅनेट अँड सेंटर ऑफ सन दॅट इज पोझिशन वेक्टर ऑफ प्लॅनेट विथ रिस्पेक्ट टू सन विल स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. प्लॅनेटनं एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला जाताना विथ रिस्पेक्ट टू सन स्वीप केलेला एरिया जो असेल तो एरिया इक्वल असेल, टाईम इंटरवल देखील इक्वल असेल. सो एरिया P2S P1 इज इक्वल टू एरिया P3S P4. T1 इज इक्वल टू T2. हे T1 इज इक्वल टू T2 हा नीटला विचारलेला क्वेश्चन आहे. तर हा एरियासाठी एकदा JEEला क्वेश्चन विचारला आहे. सो प्लॅनेटच्या दोन डिफरंट पोझिशन असतील, त्या दोन डिफरंट पोझिशननी विथ रिस्पेक्ट टू सन स्वीप केलेला एरिया असतो तो कायम इक्वल असतो. तो टाईम इंटरवल देखील सेम असतो. लक्षात आलं? सो एरिया P2S P1 इज ऑलवेज इक्वल टू एरिया P3S P4. T1 इज इक्वल टू T2. हे दोन्ही एरिया स्वीप करण्यासाठी लागणारा टाईम पण सेम आहे. आता लक्ष द्या. P1 टू P2 जाताना त्यानं ट्रॅव्हल केलेलं प्लॅनेटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे. तर P3 टू P4 जाताना प्लॅनेटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे. ह्याच्यावरनं कन्क्लुजन काय ड्रॉ कराल? आता बघा दोन्ही केसमध्ये टाईम तर सेम लागला आहे, पण इथे त्या टाईममध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कमी आहे, तर सेम टाईममध्ये इथे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जास्त आहे. याचा अर्थ याच्यावरनं कन्क्लुजन आपण हे ड्रॉ करू की ऑर्बिटमध्ये प्लॅनेटचा स्पीड सगळीकडे सेम नसतो. व्हेन इट इज क्लोज टू सन त्यावेळेला त्याचा स्पीड कम्पॅरेटिव्हली लार्ज असतो. व्हेन इट इज अवे फ्रॉम सन त्याचा स्पीड कम्पॅरेटिव्हली लेस असतो. आणि असं का होतं? तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². बरोबर आहे. आता प्लॅनेट सनभोवती रिव्हॉल्व होतोय. प्लॅनेटला सनभोवती रिव्हॉल्व करणारा फोर्स म्हणजे सनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. सो प्लॅनेट सनभोवती रिव्हॉल्व होतात कारण प्लॅनेटवर सन ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतोय. ड्यू टू दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड सन इन अन इलिप्टिकल पाथ. F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². जेवढं डिस्टन्स कमी असेल
तेवढा फोर्स जास्त असेल आणि फोर्स जास्त असेल तर स्पीड पण जास्त असणार. त्यामुळं ज्या वेळेला प्लॅनेट सनला क्लोज असतात त्यावेळेला प्लॅनेट आणि सन ह्यांच्यातलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स कमी असतं. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सन ऑन अ प्लॅनेट विल बी मॅक्झिमम, देअरफॉर इज स्पीड विल बी मॅक्झिमम. ज्या वेळेला तो सनपासून दूर असेल त्यावेळेला डिस्टन्स लार्ज असेल, त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कम्पॅरेटिव्हली स्मॉल असेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस स्पीड विल बी लेस. लक्षात आलं. तर हा केपलर सेकंड लॉ. मी अजून एकदा त्याचं स्टेटमेंट सांगतो. अ लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ प्लॅनेट टू सेंटर ऑफ सन, दॅट इज पोझिशन व्हेक्टर ऑफ प्लॅनेट विथ रिस्पेक्ट टू सन, विल स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तर प्लॅनेटनं विथ रिस्पेक्ट टू सन स्वीप केलेले एरियाज असतात ते कायम इक्वल असतात. तो एरिया स्वीप करण्यासाठी लागणारा टाईम देखील सेम असतो. लक्षात आलं. सो एरिया P2S P1 इज ऑलवेज इक्वल टू एरिया P3S P4. T1 इज इक्वल टू T2. लक्षात आलं. ह्याच्यावरनं कन्क्लुजन आपण ड्रॉ केलं की व्हेन प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड सन in a given orbit, speed of planet is not same. When it is close to sun, speed will be large. When it is away from sun, speed is less. बरोबर आहे. मग आता दोन्ही केसमध्ये एरिया स्वीप केलेला सेम आहे. देअरफॉर एरियल व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. लक्षात आलं. एरियल व्हेलॉसिटी म्हणजे एरिया स्वीप पर युनिट टाईम. सो एरियल व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. लक्षात आलं का. सो एरियल व्हेलॉसिटी एरिया स्वीप पर युनिट टाईम. सो dA/dt इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणून याला म्हणायचं लॉ ऑफ एरियल व्हेलॉसिटी. क्लिअर झाला. केपलर सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ त्यालाच म्हणतात लॉ ऑफ एरियल व्हेलॉसिटी. सो एरियल व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट विथ रिस्पेक्ट टू सन इज ऑलवेज कॉन्स्टंट. कारण स्वीप केलेले एरिया सेम आहेत, टाईम इंटरवल सेम आहे. सो dA/dt हा रेशो कसा आला, कॉन्स्टंट आला. ओके. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे केपलर सेकंड लॉ. अ स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट अराउंड सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. पुन्हा एकदा रिपीट करतो मी. अ स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट अराउंड सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. देअरफॉर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे रिलेशन आपण ऑलरेडी टाईम पिरियडच्या डेरिवेशनमध्ये देखील स्टडी केलं आहे. पण तिथे आर म्हणजे रेडियस होती, कारण ते ऑर्बिट आपण सर्क्युलर घेतली होती. आता ही ऑर्बिट इलिप्टिकल आहे, तर आरला काय म्हणायचं, सेमी मेजर ॲक्सिस. सो स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. देअरफॉर T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर इज इक्वल टू R1 क्यूब अपॉन R2 क्यूब. दिस इज केपलर थर्ड लॉ. यालाच म्हणतात लॉ ऑफ टाईम पिरियड. स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ ऑर्बिटल क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. ओके. मग आता यातले काही जेईवाले पॉईंट डिस्कस करूयात. पहिला पॉईंट आहे एरियल व्हेलॉसिटी. एरियल व्हेलॉसिटी म्हणजे काय. एरियल व्हेलॉसिटी इज नथिंग बट एरिया स्वीप पर युनिट टाईम. एरिया स्वेप्ट पर युनिट टाईम इज नथिंग बट एरियल व्हेलॉसिटी. एरियल व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर स्क्वेअर पर सेकंड आणि याचे डायमेन्शन असतात L2 M0 T-1. एरियल व्हेलॉसिटीचे काही रिलेशन पण आहेत. एरियल व्हेलॉसिटी फॉर्म्युला असतो हाफ आर स्क्वेअर डी थिटा अपॉन डी टी. ओके. हे फॉर्म्युले तुम्हाला फक्त जेई नीटसाठी लक्षात ठेवायचे आहेत. ह्याचे डेरिवेशन NCERTमध्ये पण नाही आहेत. सो एरियल व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय आला, हाफ आर स्क्वेअर डी थिटा अपॉन डी टी. डी थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, दॅट इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी. मग एरियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर ओमेगा. हा एरियल व्हेलॉसिटीचा दुसरा फॉर्म्युला. ओके. एरियल व्हेलॉसिटीचा पहिला फॉर्म्युला आला हाफ आर स्क्वेअर डी थिटा अपॉन डी टी. एरियल व्हेलॉसिटीचा दुसरा फॉर्म्युला आला हाफ आर स्क्वेअर ओमेगा. आता बघा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा.
देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. मग ह्याच्यामध्ये पुट करतो. एरियल व्हिलॉसिटी इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर आणि ओमेगा आलं व्ही अपॉन आर. एक आर कॅन्सल झालं. सो एरियल व्हिलॉसिटी फॉर्म्युला आला हाफ आर व्ही. सो दिस इज अनादर फॉर्म्युला फॉर एरियल व्हिलॉसिटी. ओके, क्लिअर झालं. हां, आता इथे बघा, मी मगाशी काय म्हटलं, वेन प्लॅनेट इज ऑर्बिटिंग क्लोज टू सन त्यावेळेला त्याचा स्पीड मॅक्झिमम असेल. बरोबर आहे, हे व्ही मॅक्स झालं. ज्या वेळेला डिस्टन्स मिनिमम असेल त्यावेळेला स्पीड मॅक्झिमम असेल आणि ज्या वेळेला डिस्टन्स मॅक्झिमम असेल त्यावेळेला स्पीड मिनिमम असेल. बरोबर आहे. आता पोझिशन ऑफ प्लॅनेट क्लोज टू सन इज कॉल्ड ॲज पेरिजी. PERIGEE, पेरिजी. Position of planet close to sun is called as perigee. Position of planet away from sun is called as apogee. Okay, position of planet close to sun is called as perigee. Position of planet away from sun is called as apogee. Okay, आता केपलर सेकंड लॉ म्हणजेच लॉ ऑफ ऑर्बिट, इट इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बघा, हा सन, हे आर मिनिमम झालं, हे आर मॅक्झिमम झालं. आर मिनिमम असेल तर तिथे व्ही मॅक्स येणार आणि आर मॅक्स असेल तर तिथे व्ही मीन येणार. बरोबर आहे. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो MVR. ओके, मग अँग्युलर मोमेंटम ॲट पेरिजी इज ऑलवेज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम ॲट ॲपोजी. पेरिजी म्हणजे पोझिशन ऑफ प्लॅनेट क्लोज टू सन, ॲपोजी म्हणजे पेरिजी पोझिशन ऑफ प्लॅनेट अवे फ्रॉम सन. लक्ष झालं. मग आता बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, angular momentum at perigee is always equal to angular momentum at apogee. So angular momentum at angular momentum चा symbol capital L, angular momentum at perigee is equal to angular momentum at apogee. बरोबर आहे. angular momentum चा फॉर्म्युला MVR. सो M. आता जर पेरिजी असेल तर तिथे व्हिलॉसिटी मॅक्झिमम असणार, म्हणजे हे आलं व्ही मॅक्स. आणि व्हिलॉसिटी मॅक्झिमम असेल तर डिस्टन्स मिनिमम असणार, म्हणजे पेरिजीसाठी आपल्याला फॉर्म्युला आला एम व्ही मॅक्स इंटू आर मीन. तर ॲपोजीसाठी फॉर्म्युला आला, ॲपोजीला व्हिलॉसिटी मिनिमम असेल आणि डिस्टन्स मॅक्झिमम असेल, दोन्ही साईडला एम कॅन्सल झालं. सो व्ही मॅक्स इंटू आर मीन इज इक्वल टू व्ही मीन into R max. Therefore, V max upon V mean is equal to R max upon R mean. हा नीट जेईसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट. सो पहिल्यांदा मी काय सांगितलं, केपलर सेकंड लॉ, दॅट इज लॉ ऑफ एरियल व्हिलॉसिटी. इट इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ angular momentum. So angular momentum at perigee is equal to angular momentum at apogee. मग angular momentumचा फॉर्म्युला MVR आहे. सो M पेरिजी असेल तर V मॅक्स असणार, R मीन असणार. ॲपोजी असेल तर V मिनिमम असणार, R मॅक्झिमम असणार. मग त्याच्यावरनं रिलेशन प्रूव्ह झालं, V मॅक्स अपॉन V मीन इज इक्वल टू R मॅक्स अपॉन R मीन. क्लिअर झालं. आता सपोज करा माझ्याकडे एक मास आहे कॅपिटल एम, ह्याला मी दोन पार्टमध्ये स्प्लिट केलं. पहिलं मास आहे ते स्मॉल एम आहे आणि दुसरं मास आहे ते एम मायनस एम आहे. बरोबर आहे ना. एका कॅपिटल एमला मी दोन पार्टमध्ये स्प्लिट केलं. पहिलं मास स्मॉल एम आहे आणि दुसरं मास आहे ते एम मायनस एम आहे. बरोबर आहे. आता ह्या दोन मासमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅक्झिमम असेल इफ M upon M minus M.
इज इक्वल टू 1:1. ओके, दोन मासमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅक्झिमम असेल इफ m/m-1 इज 1:1, किंवा m/M म्हणजे ओरिजिनल मास हा रेशो असेल 1/2. ओके, m/m-1 इज 1:1, किंवा स्मॉल m/M इज इक्वल टू 1/2. क्लिअर झालं? हा पण एक जेईसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट. मग आता एक आपल्याला थेरीवाला पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. आता जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आहेत, त्याला खूप सारे वर्ड्स आहेत. त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाईट म्हणतात, त्याला जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट म्हणतात, त्याला कम्युनिकेशन सॅटेलाईट म्हणतात, त्याला स्पाय सॅटेलाईट म्हणतात, त्याला पार्किंग सॅटेलाईट पण म्हणतात. प्रत्येक एक्झामला वेगळे वेगळे शब्द यूज केलेत. सो जिओ स्टेशनरी, जिओ सिंक्रोनस, कम्युनिकेशन, स्पाय किंवा पार्किंग सॅटेलाईट या सगळ्यांचा अर्थ एकच, जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. आता त्याच्या नावातच आलं आहे. जिओ म्हणजे काय? अर्थ. स्टेशनरी म्हणजे रेस्ट. आता अ सॅटेलाईट whose time period, linear and angular speed, centripetal acceleration, sense of revolution will be same as that of Earth. Therefore, the satellite will appears to be stationary from surface of Earth. Therefore, the satellite is called as geostationary satellite. एक सॅटेलाईट आहे, त्याचा टाईम पिरियड, सेन्स ऑफ रिव्होल्युशन, लिनियर स्पीड, अँग्युलर स्पीड हे सेम अर्थ एवढंच आहे. त्यामुळं तो जरी ॲक्च्युली रिव्हॉल्व होत असला तरी अर्थवरनं ऑब्झर्व करताना तो स्टेशनरी असल्यासारखा वाटतो. म्हणून त्याला काय म्हणायचं? स्टेशनरी सॅटेलाईट. अगदी साधं एक्झाम्पल सांगतो. दोन ट्रेन पॅरललमध्ये मूव्ह करतायत, दोन ट्रेन पॅरललमध्ये मूव्ह करतायत, दोघांची व्हिलॉसिटी सेम आहे. तर तुम्ही तुम्ही त्या ट्रेनला जर ऑब्झर्व करत असाल तर तुमच्या ट्रेनमधून ती ट्रेन रेस्टला असल्यासारखी दिसेल, कारण दोन्ही ट्रेनचे सगळे पॅरामीटर सेम आहेत. मी काय म्हणतो लक्षात येते का तुमच्या? दोन ट्रेन पॅरलल मूव्ह करतायत, दोघांची व्हिलॉसिटी सेम आहे. तुम्ही एका ट्रेनमध्ये बसलाय आणि दुसऱ्या ट्रेनला ऑब्झर्व करताय, तर तुम्हाला ती ट्रेन रेस्टला असल्यासारखी दिसेल, कारण दोन्ही ट्रेनचे पॅरामीटर सेम आहेत. ह्या सॅटेलाईटचं तसंच आहे. ह्याचे सगळे पॅरामीटर आहेत ते अर्थसारखेच आहेत. त्यामुळं अर्थ सरफेसवरून तुम्ही जर त्याला ऑब्झर्व करत असाल तर तो स्टेशनरी असल्यासारखा दिसतो. दॅट इज कॉल्ड ॲज, देअरफॉर दिस सॅटेलाईट इज कॉल्ड ॲज जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. लक्षात आलं? अ सॅटेलाईट whose time period, sense of revolution, linear speed, angular speed, centripetal acceleration is same as that of Earth. So this satellite will appears to be stationary from surface of Earth. So this satellite is called as geostationary satellite. आता ह्या सॅटेलाईटचे सगळे पॅरामीटर अर्थ सारखे आहेत. ह्याचे पॅरामीटर आहेत ते अर्थच्या पॅरामीटरची सिंक्रोनाइज होत आहेत, म्हणून याला काय म्हणतात? जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट. आता सपोज करा तुम्ही घराच्या बाल्कनीमध्ये उभा आहे आणि पार्किंग लॉटमध्ये तुमचं व्हेकल पार्क केलं आहे त्याला बघताय. तसं बाल्कनीमध्ये उभं राहून तुम्ही जर या सॅटेलाईटला ऑब्झर्व करत असाल तर पार्किंग लॉटमध्ये जसं व्हेकल पार्क केलेलं दिसतं तसा सॅटेलाईट त्याच्या पोझिशनला पार्क केल्यासारखा दिसतो, म्हणून याचं नाव काय? पार्किंग सॅटेलाईट. लक्षात आलं का मी काय म्हटलं? ह्याला पार्किंग सॅटेलाईट का म्हणतात? लक्षात आलं? हा सॅटेलाईट तुम्ही ज्या वेळेला ऑब्झर्व करत असता त्यावेळेला पार्किंग लॉटमध्ये जसं व्हेकल पार्क केल्यासारखं दिसतं तसा पार्क केल्यासारखा दिसतो त्याच्या पोझिशनला, म्हणून याला काय म्हणायचं? पार्किंग सॅटेलाईट. हा मेनली कम्युनिकेशन पर्पजसाठी यूज करतात, टू सेंड सिग्नल. आपल्या मोबाईलचं कम्युनिकेशन असतं ते सॅटेलाईट कम्युनिकेशन असतं. ह्याला मेनली कम्युनिकेशन पर्पजसाठी यूज करतात, म्हणून याला काय म्हणायचं? कम्युनिकेशन सॅटेलाईट. ओके, मग आता इम्पॉर्टंट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. ह्याचा टाईम पिरियड सेम अर्थ एवढा असतो, म्हणजे याचा टाईम पिरियड किती आला? 24 आवर. ह्याचा लिनियर स्पीड अर्थ एवढाच असतो, 3.01 किलोमीटर पर सेकंड. हे सगळं तुम्हाला तोंडपाठ करावं लागणार आहे. ह्याचा अँग्युलर स्पीड अर्थ एवढाच असतो, अँग्युलर स्पीड असतो 7.2 इंटू 10⁻⁵ रेडियन पर सेकंड.
ह्याचं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन सेम अर्थ एवढंच असतं 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याचा सेन्स ऑफ रिव्होल्यूशन देखील अर्थसारखाच असतो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. ह्याची व्ही रिलेटिव्ह 0 असते आणि ह्याची हाईट असते अबव द सरफेस 36,000 किलोमीटर. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट. हाईट ऑफ जिओ स्टेशनरी सॅटेलाईट अबव द सरफेस ऑफ अर्थ किती असते 36,000 किलोमीटर. लक्षात आलं. तर बघा जिओ स्टेशनरी सॅटेलाईट ह्याचे सगळे पॅरामीटर अर्थसारखेच आहेत. ओके. टाईम पिरियड किती आहे, अर्थचा स्वतःच्या ॲक्सिसभोवती टाईम पिरियड असतो 24 आवर. तर ह्या सॅटेलाईटचा देखील टाईम पिरियड किती आहे 24 आवर. ह्याचा लिनियर स्पीड किती आहे 3.01 किलोमीटर पर सेकंड. ह्याचा अँग्युलर स्पीड किती आहे 7.2 इंटू 10⁻⁵ रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ह्याचं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन किती आहे 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिलेटिव्ह व्हिलॉसिटी 0. ह्याचा सेन्स ऑफ रिव्होल्यूशन सेम अर्थसारखा दॅट इज फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. अर्थ स्वतःच्या ॲक्सिसभोवती रिव्हॉल्व कशी होते फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. तर हा सॅटेलाईट पण कसा रिव्हॉल्व होतो अबाउट इट्स ओन ॲक्सिस वेस्ट टू ईस्ट. ह्याची हाईट अबाव द सरफेस ऑफ अर्थ इज 36,000 किलोमीटर. हा नीट जेईवाला इम्पॉर्टंट पॉईंट. लक्षात आलं. आणि ही हाईट ॲप्रॉक्सिमेटली 5R घ्यायची. लक्षात आलं. न्यूमरिकल सॉल्व करताना ही हाईट किती घ्यायची 5 टाइम्स रेडियस ऑफ अर्थ. ओके. हा सॅटेलाईट कायम रिव्हॉल्व होतो इन सर्क्युलर ऑर्बिट इन इक्वेटोरियल प्लेन. हा सॅटेलाईट रिव्हॉल्व होतो इन इक्वेटोरियल प्लेन इन सर्क्युलर ऑर्बिट. ह्या सॅटेलाईटची ऑर्बिट ही कायम कोणती असते सर्क्युलर ऑर्बिट असते. सो इट इज जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. क्लिअर झालं. अ सॅटेलाईट हुज टाईम पिरियड, हुज सेन्स ऑफ रिव्होल्यूशन, हुज लिनियर अँड अँग्युलर स्पीड, हुज सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज सेम ॲज दॅट ऑफ अर्थ. सो फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ इट विल ॲपियर्स टू बी स्टेशनरी. म्हणून याला म्हणतात जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. आता जिओ स्टेशनरी सॅटेलाईटचे युजेस काय आहेत बघा. हा मेनली यूज करतात फॉर वायरलेस कम्युनिकेशन. म्हणजे मोबाईलचं जे कम्युनिकेशन असतं मोबाईल कम्युनिकेशनसाठी सॅटेलाईट जो यूज करतात तो म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. आता मोबाईलवरनं तुम्ही ज्या वेळेला कुणाला तरी कॉल करता तुमचा कॉल पहिल्यांदा सॅटेलाईटकडे सेंड केला जातो. सॅटेलाईट तो कॉल रिसीव्ह करतो आणि तुम्ही ज्याला फोन केला आहे त्या डिरेक्शनला तो कॉल सेंड करतो. ओके. तर जिओ स्टेशनरी सॅटेलाईट असतो तो मेनली कशासाठी यूज करतात फॉर वायरलेस कम्युनिकेशन. देन वेदर अँड फोरकास्टिंग. वेदर अँड फोरकास्टिंगसाठी देखील कम्युनिकेशन सॅटेलाईट यूज करतात. फॉर ट्रान्सपोर्टेशन. आता बघा आपण GPS सिस्टम वगैरे यूज करतो ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा गुगल मॅप यूज करतो. तर त्यासाठी काय यूज करतात कम्युनिकेशन सॅटेलाईट किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. इन द फील्ड ऑफ मेडिसिन अँड सर्जरी. ओके. तिथे देखील कम्युनिकेशन सॅटेलाईट यूज करतात. देन इंडस्ट्री अँड इंजिनिअरिंग, जिओलॉजिकल सर्वे अँड लँड मॅपिंग, एज्युकेशन अँड रिसर्च, फॉर एंटरटेनमेंट. आपण इंटरनेट यूज करतो. इंटरनेटचे सिग्नल देखील कुठून येतात कम्युनिकेशन सॅटेलाईटपासूनच आलेले असतात. तुम्ही फेसबुक यूज करता, व्हॉट्सॲप यूज करता, हे सगळे सिग्नल कुठून आलेले असतात जिओ स्टेशनरी सॅटेलाईटपासूनच आलेले असतात. लक्षात आलं. तर हे होते युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाईट. तुम्ही ज्या वेळेला युनिट टेस्ट किंवा टर्मिनल द्याल 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारतात. सो युजेस ऑफ सॅटेलाईट काय झालं फॉर वायरलेस कम्युनिकेशन, फॉर वेदर अँड फोरकास्टिंग, ट्रान्सपोर्टेशन, इन द फील्ड ऑफ मेडिसिन अँड सर्जरी, इन द फील्ड ऑफ इंडस्ट्री अँड इंजिनिअरिंग, जिओलॉजिकल सर्वे अँड लँड मॅपिंग, एज्युकेशन अँड रिसर्च, फॉर एंटरटेनमेंट. ओके. तर हे होतं जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. क्लिअर झालं. आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण स्टडी केलं केपलर्स लॉज. त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे केपलर सेकंड लॉ किंवा लॉ ऑफ एरियल व्हिलॉसिटी विच इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग त्याच्यावरून आपण इम्पॉर्टंट रिलेशन प्रूव्ह केलं व्ही मॅक्स अपॉन व्ही मीन इज इक्वल टू आर मॅक्स अपॉन आर मीन.
त्यानंतर मी तुम्हाला जिओ स्टेशनरी सॅटेलाईट सांगितलं. ह्या जिओ स्टेशनरी सॅटेलाईटचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ह्या तुम्हाला अगदी तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. त्याचा टाईम पिरियड किती असतो? 24 आवर. लिनियर स्पीड असतो 3.01 किलोमीटर पर सेकंड. अँग्युलर स्पीड असतो 7.2 इंटू 10⁻⁵ रेडियन पर सेकंड. ॲक्सलरेशन असतं सेंटीपिटल ॲक्सलरेशन 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिलेटिव्ह व्हिलॉसिटी 0. हाईट अबव द सरफेस 36,000 किलोमीटर. न्यूमरिकल सॉल्व करताना ॲप्रॉक्स ते किती घ्यायचं? 5R. ह्याची ऑर्बिट असते ती सर्क्युलर ऑर्बिट असते आणि प्लेन असतं ते इक्वेटोरियल प्लेन असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला वेटलेसनेस आणि नीट जेईवाले पॉईंट डिस्कस करायचे. ठीक आहे, थांबूया.